शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याकरिता तसेच अमरावतीतील राजापेठ परिसरात रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवण्याच्या मागणी दरम्यान झालेल्या पोलीस कार्यवाही विरोधात सुरू असलेल्या या प्रकरणात आमदार रवी राणा हे आपल्या कार्यकर्त्यांसह न्यायालयात हजर झालेत। या प्रकरणाची 22 डिसेंबरला महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडली असून आमदार रवी राणा यांच्या वतीने नामवंत वकिलांनी न्यायालयात बाजू मांडली आहे। शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आमदार रवी राणा यांनी यापूर्वी आंदोलन छेडले होते। या आंदोलनाच्या अनुषंगाने तसेच राजापेठ येथे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविण्याच्या मागणी दरम्यान झालेल्या पोलीस कार्यवाही विरोधात न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे। या प्रकरणात सोमवारी आमदार रवी राणा हे आपल्या अनेक कार्यकर्त्यांसह न्यायालयात प्रत्यक्ष हजर राहिले। राजापेठ परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवावा ही नागरिकांची आणि शिवप्रेमींची जुनी व रास्त मागणी असून त्यासाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्यात आले होते। मात्र या आंदोलनादरम्यान पोलिसांकडून कारवाई करण्यात आली होती। या पोलीस कारवाई विरोधात न्यायालयात दाद मागण्यात आली असून सोमवारी या प्रकरणाची सुनावणी पार पडली। या सुनावणी दरम्यान आमदार रवी राणा यांच्या वतीने ॲडव्होकेट दीप मिश्रा, ॲडव्होकेट प्रशांत देशपांडे, ॲडव्होकेट चंदू गुडसुंदरे आणि ॲडव्होकेट रोहिणी तोंडरे यांनी न्यायालयात प्रभावी युक्तिवाद मांडला। वकिलांनी सांगितले की आंदोलन हे पूर्णतः लोकशाही मार्गाने व शांततेत करण्यात आले होते। शेतकऱ्यांचे ज्वलंत प्रश्न आणि छत्रपती शिवाजी महाराजांविषयी जनतेच्या भावना लक्षात घेता पोलिसांनी केलेली कार्यवाही अन्यायकारक असल्याचा युक्तिवाद त्यांनी न्यायालयात केला। दरम्यान न्यायालयात उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्याला पाठिंबा देत या प्रकरणात न्याय मिळेल असा ठाम विश्वास व्यक्त केलाय। या प्रकरणाची पुढील सुनावणी न्यायालयाने निश्चित केली असून निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। शेतकऱ्यांचे प्रश्न असोत किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा विषय, या दोन्ही मुद्द्यांवर सुरू असलेली ही न्यायालयीन लढाई आता निर्णायक टप्प्याकडे जात असल्याचे चित्र आहे। या प्रकरणातील पुढील सुनावणी आणि न्यायालयाचा निर्णय काय येतो याकडे संपूर्ण अमरावतीचे लक्ष लागले आहे।